नमस्कार. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत तिळगुळ वाटण्याची सुंदर परंपरा आहे. तीळ आणि गुळाचे आरोग्यदायी महत्त्व लक्षात घेता मकर संक्रांतीला खास तिळगुळाचे लाडू बनवले जातात. आज आपण 10 ते 15 मिनिटात तयार होणारे बिना पाकाचे मौसूद असे तोंडात टाकताच विरघळणारे तिळगुळ लाडू कसे बनवायचे ते बघूया. रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी तीळ घेतलेले आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर 200 ग्राम तीळ घेतलेले आहे. इथे मी पॉलिश तीळ घेतलेले आहेत. तुमच्याकडे गावरान तीळ असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सर्वात आधी आपल्याला पॅनमध्ये तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. इथे तीळ आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिट सतत हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत. जास्त वेळ तीळ भाजू नका, नाहीतर कडवट होण्याची शक्यता असते. सर्वात महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. बाकीचं काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 100 ग्राम शेंगदाणे, 300 ग्राम इथं मी गूळ घेतलेला आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होतात. बनवायला सोपे आणि चवीला अप्रतिम असे हे लाडू तयार होतात. तीळ भाजताना कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. मीडियम फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. इथे तीळ भाजून झालेले आहे. जोपर्यंत तीळ मस्त तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे. इथे तीळ तडतडायला लागलेले आहेत. गॅस बंद करूया. आता आपल्याला तीळ व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे. परातीमध्ये पसरवून घ्या. तीळ पूर्णपणे थंड झाले की त्यानंतरच आपण मिक्सरला तीळ बारीक करून घ्यायचे. गरम असताना तीळ मिक्सरला बारीक केले तर त्यामधनं तेल सुटतं. त्यामुळे थंड झाल्यावरच आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे आहे. आता पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. इथे मी 100 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत. वाटीचं प्रमाण म्हणाल तर 1 वाटी शेंगदाणे. जितके व्यवस्थित तुम्ही शेंगदाणे भाजून घ्याल तितकेच खमंग अगदी खुसखुशीत हे लाडू बनवून तयार होतात. 5 ते 6 मिनिट मीडियम फ्लेमवर मी शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. गॅस बंद करूया. आता इथे मी एक किचन नॅपकिन घेतलेलं आहे. नॅपकिनवर आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला छोटंसं गाठोडं करायचं आहे. माझी लहान मुलगी आहे, तिलाही माझी मदत करायची होती. घरातील लहान मुलं अजिबात खेळण्यांसोबत खेळत नाही. त्यांना किचनमध्ये खेळायला जास्त आवडतं. तुमच्याही घरी असं लहान बाळ आहे का आणि ते किचनमध्ये खेळतं का? कमेंट करून मला नक्की सांगा. हाताने आपल्याला शेंगदाण्याची साल अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. जर तुम्ही या पद्धतीने शेंगदाण्याची साल काढून घेतली तर ती पटकन निघते. किचनमध्ये अजिबात पसारा होत नाही. त्यानंतर झाऱ्याने मी अशा पद्धतीने साल वेगळी करून घेतली. शेंगदाणे अगदी स्वच्छ झालेले आहेत. आता भाजलेली तीळ सुद्धा व्यवस्थित थंड करून घेतली. त्यानंतर शेंगदाणे आपल्याला तिळीमध्ये घालायचे आहेत. 1 ते 2 चमचे तीळ मी साईडला काढून ठेवणार आहे. जेव्हा आपण लाडू करू तेव्हा ती आपल्याला लागणार आहे. यामध्येच आपण गूळ घालून घेऊया. गूळ मी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे. तीनही साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. आज आपण पाक न करता अगदी मऊसूद तोंडात टाकताच विरघळणारे असे तिळगुळ लाडू बनवणार आहोत. आता थोडं थोडं मिश्रण आपल्याला मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे. जास्त पावडर करू नका. अगदी जाडसर अशी भरड आपल्याला करून घ्यायची आहे. मस्त दरदरीत असं मी मिक्सरला हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. आता या स्टेजला तुम्ही लाडू तयार केले तरी सुद्धा चालेल. मात्र आज आपण अगदी चविष्ट अशी लाडू तयार करणार आहोत, तर एक स्टेप आपल्याला एक्स्ट्रा करायची आहे. पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की आपल्याला सर्व मिश्रण तुपामध्ये व्यवस्थित 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू तयार केले तर अगदी चविष्ट, सुवासिक आणि तितकेच पौष्टिक लाडू बनून तयार होतात. थोडा वेळ आपण हे मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया. परतून घेतल्यामुळे अगदी खुसखुशीत, मस्त खमंग आणि तितकेच मऊसूद हे लाडू बनवून तयार होतात. पहिल्यांदा जरी तुम्ही हे लाडू बनवत असाल तरी अजिबात टेन्शन घेऊ नका. कुठेही लाडू बिघडणार नाही. पाक न करता आपण हे लाडू अगदी पटकन तयार करू शकतो. थोडंसं मिश्रण मी हातामध्ये घेतलं. बाइंडिंग अगदी मस्त आलेलं आहे. आता गॅस बंद करूया. हाताला सोसवेल असं हे मिश्रण झालं की आपल्याला पटापट लाडू तयार करून घ्यायचे आहे. हाताला थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे, म्हणजेच मिश्रण हाताला अजिबात चिकटत नाही. लाडू एकसारखे येण्यासाठी इथं मी छोटा चमचा घेतलेला आहे. तुम्ही घरातील एखाद्या वाटीने सुद्धा हे लाडू तयार करू शकता. एकसारखे लाडू तयार होतात. त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित लाडू तयार करून घ्यायचा आहे.
सर्वात शेवटी लाडूला हातावर खेळवायचं आहे. मस्त चकाकी येते. अगदी गोल गरगरीत मस्त सुबक असा तिळगुळ लाडू आपला तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू व्यवस्थित वळून घेणार आहे. लाडू बनवताना इथं मी गुळाचा वापर केलेला आहे. गूळ मी इथं केमिकल फ्री घेतलेला आहे. चिक्कीचा गूळ आपल्याला घ्यायचा नाही. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू व्यवस्थित वळून घेतले. अगदी एकसारखे सुंदर नाजूक आणि सुबक आपले लाडू तयार झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला पटकन तोडून दाखवते, म्हणजेच तुम्हाला अंदाज येईल. अगदी मऊसूद हे लाडू बनून तयार होतात. तोंडात टाकताच विरघळतात. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लाडूचा आस्वाद घेऊ शकतात. थंड झाल्यानंतर आपल्याला डब्यामध्ये व्यवस्थित लाडू भरून ठेवायचे आहेत. 2 ते 3 महिने अजिबात खराब होत नाही. चवीला अप्रतिम आणि बनवायला सुद्धा सोपे आहेत. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. याआधी मी तीळ मावा रोलची रेसिपी शेअर केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की चेक करा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नवीन रेसिपी सोबत.